डॉक्टर उज्ज्वला कुलकर्णी यांच्याबरोबर आज आपण पुन्हा एकदा आयुर्वेद आणि त्याचं आपल्या आयुष्यातील महत्व या विषयावर अधिक जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मनस्वितेच्या या भागात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आणि आता आपण बोलूया आपल्या प्रश्नांकडे. रेग्युलर तुमचे जे डोंबिवलीमध्ये क्लिनिक आहे तर तिथे रुग्ण येत असतात, त्यांच्यासाठी औषध उपचार चालू असतात. मग हा सगळा जो पसारा आहे हा फक्त डोंबिवलीतच ऑपरेट केला जातो की तुम्ही डोंबिवलीच्या बाहेर सुद्धा कुठे कन्सल्टेशनसाठी वगैरे जाता? हो, ह्यातही पुन्हा रुग्ण आग्रह आणि रुग्ण प्रेम हाच मुद्दा येतो. कारण डोंबिवलीमध्येच अशी विचारणा होत गेली की माझी मैत्रीण आहे ती मुलुंडून येणार आहे किंवा ठाण्याहून येणार आहे किंवा आमचे नातेवाईक आहेत ते असे या ठिकाणून येणार आहे. तर फक्त तुम्ही मग डोंबिवलीतच असता डॉक्टर का डोंबिवलीच्या बाहेर पण कुठे भेटता? मग थोडा जेव्हा असा आढावा घेतला की साधारणतः त्यातल्या त्यात जास्त रुग्णांचा भर आपल्याकडे कुठनं येतोय तर तो साधारणतः मुंबई साईडकडनं आणि ठाणे परिसरातनं आहे. तर मग डोंबिवलीच्या बाहेर मुलुंडमध्ये पण आपण एक आपलं कन्सल्टेशन सुरू करूया. अच्छा. असं म्हणजे प्लॅन केला आणि मग मुलुंडमध्ये सुद्धा आम्ही आठवड्यातनं 2 दिवस अच्छा वैद्यकीय व्यवसाय सेवा द्यायला लागलो. म्हणजे आता गेल्या 22 वर्षांपासून तुमचा प्रवास चालू आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अनेक उतार चढाव देखील तुम्ही पाहिले, पण म्हणजे घरच्यांचा जो सपोर्ट होता आणि खरं सांगते तर हे इतके चांगले प्रॉडक्ट्स आहेत, दिसायलाही चांगले आहेत. मला खात्री आहे की ते खूप छानच परिणामकारक असते. या सगळ्याला घेऊन पुढे जाताना एखादं डोळ्यासमोर काही ध्येय किंवा अजून पुढचा टप्पा म्हणून काही सांगायचं म्हटलं तर त्याबद्दल काय सांगाल? अगदी म्हणजे आताची येणारी नवीन पिढी ह्या पिढीला खरं तर खूप गोष्टींचं कुतूहल आहे मनामध्ये आणि AI किंवा गुगल यावरनं ते वेगवेगळ्या प्रकारची माहितीही गोळा करत असतात. आणि आताच्या जीवनशैलीनुसार आताची ज्या प्रकारची जीवनशैली ते अनुभवत आहेत त्याच्यानुसार त्यांना नुसतं सर्दी खोकल्या पलीकडे किंवा डायबेटीज ब्लड प्रेशर पलीकडेही हॉर्मोनल डिसबॅलन्स किंवा अनिद्रा, एकलकोंडेपणा हे सगळे व्याधी येण्याची शक्यता वाटते किंवा येताना दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी विविध शाळा कॉलेजेस मधून तरुण पिढीला चांगल्या प्रकारे ह्या गोष्टींची माहिती करून देणं, आयुर्वेदीय जीवन पद्धतीचं ज्ञान देणं किंवा ती कशी असावी, आपल्या आयुष्यामध्ये आपण ह्या गोष्टी कशा पद्धतीने अवलंबाव्या याबद्दलचं मार्गदर्शन करायला मला खूप आवडेल. आणि जे आता आमच्याकडे फॅमिली डॉक्टर हा सासऱ्यांपासून चालत आलेला वारसा आहे, त्यामुळे लहान लहान मुलं आता वयात येणारी तरुण मुलं झाली तर त्यावेळेला त्यांना स्वतःहून ह्या गोष्टी सांगणं आणि त्याबद्दल जागरूक करणं ह्याच्यामध्ये मला फार आनंद वाटतो. आणि ती मुलं शांतपणे आपले डॉक्टर सांगतात, आपली डॉक्टर काकू सांगते किंवा वहिनी सांगते म्हणून ऐकूनही घेतात. तर हे जे काही एक विश्वासाचं नातं आहे तरुण पिढीबरोबर हे मला आवडतं आणि त्या गोष्टीचा फायदा मला अशा पद्धतीने तरुण मुलांना करून द्यावा असं वाटतं. खूपच महत्वाची आणि मोलाची गोष्ट आहे खरं तर. आणि खरं या गोष्टीला धरूनच माझा एक प्रश्न आहे की बऱ्याचदा म्हणजे आतापर्यंत आपण बोलत होतो तेव्हा वेगवेगळे आजार ऐकले आणि मग त्या आजाराचं निदान करताना तुम्ही देत असलेले औषधोपचार आले. पण एखादा माणूस फिट आहे, आता त्याला काही होत नाहीये, म्हणजे आम्ही काय करतो की बेसिकली जीवनशैलीच जगण्याची पद्धत चुकवतो कधी कधी. मग अशा वेळेस त्यांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी? हे जे आयुर्वेदाचे मूल तत्व आहे की तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये असणारी आपली दिनचर्या म्हणजे कुठल्या वेळेला उठावं, कधी खावं, आंघोळ कशी करावी, दात कसे घासावे, नेत्रांजन म्हणजे डोळ्यामध्ये काजळ घालावं, ते कसं घालावं, कुठल्या ऋतूमध्ये कुठलं घालावं, ह्याचे छोटे छोटे बारकावे तुमच्या दिनचर्येमध्ये आयुर्वेदाने सांगितले आहेत. तर त्याची माहिती करून घ्या तुमच्या जवळच्या वैद्यांकडनं आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही अवलंबायला सुरुवात करा. तर नक्की जेव्हा एखादी गोष्ट आपण रोज करतो, आपण रोज जेवण करतो त्यामुळे रोज आपलं पोट भरतं, आपण शांत राहतो आणि आपल्या शरीराचं पोषण होतं, ही रोज घडणारी गोष्ट आहे. तसं दैनंदिन जीवनामध्ये दिनचर्येमध्ये पाळायच्या गोष्टी जर का तुम्ही रोज करायला लागलात
तर तुम्हाला त्याचे फायदे पूर्ण आयुष्यभर मिळत राहतात, हे तर प्रूव्हन आहे. तसं ऋतुचर्या, ऋतूमध्ये होणारे बदल, त्याच्यानुसार तुमच्या खाण्यापिण्यामध्ये तुम्ही काय बदल केले पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचं पंचकर्म केले पाहिजे, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये साठलेले दोष शरीराबाहेर जातील आणि शरीर आतनं स्वच्छ होईल. जसं बाहेरनं तुम्ही स्वच्छ करता आंघोळ करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून, आता पहिला वर्ग आहे तो पार्लर मध्ये जाऊन फेशियल. येस, डेफिनेटली. सर तसंच तुम्ही ही जी आंतरिक स्वच्छता आहे त्याला आयुर्वेदामध्ये शोधन म्हटलंय. शोधन चिकित्सा ही पंचकर्मातली, शोधन चिकित्सा ही पंचकर्मातली मुख्य पंचकर्माचं मुख्य तत्व आहे शोधन. सर हे जर का तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांकडनं समजून घेतलं आणि त्याप्रमाणे तुमच्या ऋतुचर्येत ह्या गोष्टी ऋतुचर्येमध्ये ह्या वापरल्या ह्या गोष्टी आणि दिनचर्येच्या गोष्टी नीट रोजच्या रोज केल्या, तर खऱ्या अर्थाने तुमचं स्वास्थ्य रक्षण तुम्ही स्वतःच करता. बरोबर. पण त्याच्या टिप्स काही हव्या असतील किंवा त्याच्याबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल किंवा कुठे आपण चुकतोय ती चूक सुधारून घ्यायची असेल, नक्की जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यावा आणि त्याच्यामध्ये सुधार करा. खरं तर हा विषय पण खूप मोठा आहे, महत्वाचा आहे. याच्यावरती अजून सुद्धा बरंच आपल्याला काही माहिती देण्यासारखं तुमच्याकडेही भरपूर आहे आणि मला माहितीये की प्रेक्षकांच्या मनात सुद्धा भरपूर प्रश्न उपस्थित असतील. पण आपण यासाठी पुन्हा एकदा जरूर भेटूया. तत्पूर्वी जाता जाता एकच की लोकांना पाणी किती प्यावं, कधी प्यावं, हा एक फार म्हणजे काही जण अलार्म लावून ठेवतात त्या गोष्टीसाठी. तर फक्त जाता जाता ह्या पाणी या विषयावरती काय सांगाल? आपल्याला माहितीये पाणी हे जीवन आहे. म्हणजे एक वेळ तुम्हाला खायला नाही मिळालं तरी चालेल, पण पाणी पाहिजे असतं माणसाला. कारण कुठलाही तजेलदारपणा, कुठलंही जीवन हे पाण्याशिवाय फुलत नाही, पाण्याशिवाय तगून राहत नाही. त्यामुळे पाणी हे अवश्य प्यायलाच पाहिजे. जसं आपल्या शरीरातला 70% भाग हा पाण्याने बनला आहे त्या पद्धतीने. पण असं आहे की पाणी अति प्रमाणात झालं तर चिखल होतं आणि अति कमी प्रमाणात झालं तर आपल्याला ड्रॉट किंवा कोरडा दुष्काळही बघावा लागतो. तर दोन्हीकडे जीवन नसतं, संतुलन नाहीये जीवनाचं. सम्यक प्रमाणामध्ये आवश्यक तेवढं पाणी जर का असेल तर तिथे जीवन फुलतं, झाड बहरतं, त्याला फळं फुलं येतात. त्याप्रमाणेच आपल्या शरीराचं पण आहे. शरीराच्या त्वचेचा तजेलदारपणा, त्याचा टवटवीत, तुमचं तेज, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही पिणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून आहे. सो अति प्रमाणामध्ये लोक 4-4, 5-5 लिटर पाणी पितात, तेही चुकीचं आहे. आणि अगदी अर्धा आणि 1 लिटर पाणी पिणं हेही चुकीचं आहे. आता आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे जीवनशैलीमध्ये बदल जे होत आहेत सध्या, त्याच्यातला एक मुख्य बदल आहे की एसी मध्ये बसून आपण खूप वेळा काम करतो. तर तो थंडावा आहे, त्याच्यामुळे शरीराला उष्णता होऊन, वाफ होऊन, शरीरातनं पाणी कमी होऊन जातं. तो जो प्रकार आहे तो एसीत बसल्यामुळे तेवढा होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आता जास्तीत जास्त आपण व्यावसायिक जे आहेत त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम बघतो की हे पाण्याचं प्रमाण एसीत बसल्यामुळे कमी होतं. मग त्या ठिकाणी आपण सांगतो की तुम्ही आठवण ठेवून पाणी प्या, तहान लागायची वाट बघू नका. कधी कधी कामाच्या व्यापामध्ये माणूस लागलेली तहानही विसरून जातो आणि मग ती एक खूप मोठी दरी होते पाणी पिण्यामध्ये आणि मग तो कोरडेपणा होतो शरीरामध्ये. तर हे पाणी पिण्याचं प्रमाण हे नेहमी थोड्या थोड्या वेळाने थोडं पाणी अशा पद्धतीने, जसं ठिबक सिंचन पद्धती असते शेताला पाणी द्यायची, त्या पद्धतीने जर का आपण घेत राहिलो तर मुबलक, कंट्रोल्ड आणि सतत असा पाणी पुरवठा शरीराला होतो, जेणेकरून तुमचं शरीर हे चांगल्या रीतीने टवटवीत राहतं. सो पाणी पिण्याचा नेहमी हाच म्हणेन की थोड्या थोड्या वेळाने थोडं पाणी, ऍव्हरेजली एखाद्या अडल्टला किंवा तरुण माणसाला हे 2 ते 2.5 लिटर पाणी पुरेसं होतं. सो तेवढं पाणी आपण पितोय की नाही याकडे सगळ्यांनी थोडं जर का कटाक्ष ठेवला तर आलाप पाणी पिण्याची गरज नाही वाटणार. खरंच हे खूप, मी म्हटलं तसं की एक विषय सुचत जात आहेत आणि एक मुद्दे इतके महत्वाचे निघतायत. पण आज तुम्ही इथे आलात आणि मनस्वितेच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वच प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिलीत. खरं तर तुमचे मनापासून धन्यवाद. खूप छान वाटलं बोलून तुमच्याशी. धन्यवाद. मलाही खूप आनंद झाला की अशा एखाद्या प्लॅटफॉर्मवरनं, जिथे हा प्लॅटफॉर्म स्त्रियांचा आहे, मनस्विता हे नावही खूप छान आहे, आणि अशा एका प्लॅटफॉर्मवरनं मला माझं मत व्यक्त करता आलं किंवा मला संवाद साधता आला ह्याचा मला खूप आनंद आहे. खूप धन्यवाद मनस्विताचे.
इतकी सगळी महत्वाची माहिती तुमच्याकडनं मिळाल्यानंतर मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना, खास करून मैत्रिणींना, या सगळ्या गोष्टींचं, आरोग्य, पाणी, आपण आपली काळजी कशी घ्यावी, या सगळ्याचं महत्व नक्कीच कळलेलं असेल. आणि डॉक्टर, खरं तर तुमचे इतके सुंदर आणि हे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. मला आमच्या प्रेक्षकांना हे सांगायला नक्की आवडेल की या सगळ्या प्रॉडक्ट्स बद्दल आपण मनस्वितेच्या या सिरीजमध्ये पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेटूया आणि जेणेकरून या सगळ्या प्रॉडक्ट्सची माहिती देखील घेऊया. तर तुम्ही कुठेही जाऊ नका. मनस्विताचे वेगवेगळे जे एपिसोड्स येतात ते बघत राहा. डॉक्टर उज्ज्वला कुलकर्णी यांच्याबद्दलही तुमच्याकडे काही प्रश्न असतील यांच्यासाठी तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा भाग, या सिरीज मधला एखादा पुढचा भाग तुमच्या भेटीला लवकरच येईल, जो या सगळ्या प्रॉडक्ट्स बद्दल तुम्हाला व्यवस्थित आणि सखोलपणाने माहिती देईल. डॉक्टर, थँक्यू सो मच वन्स अगेन की तुम्ही इतकी चांगली माहिती दिलेली आहे आणि या सगळ्या प्रॉडक्ट्स बद्दल. तर मी खूप उत्सुक आहे. धन्यवाद रुपाली. मलाही या प्रॉडक्ट्स बद्दल आपल्या प्रेक्षकांना माहिती करून द्यायला आवडेल, जेणेकरून त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने ते उपयोग करून घेऊ शकतात. खूप खूप धन्यवाद.